नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वारी एनर्जीज लिमिटेडचा क्वार्टर 3चा रिझल्ट बघणार आहोत. आणि मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेडने कुठून किती रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट केला आहे हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बोलूया वारी एनर्जीज लिमिटेडच्या शेअर होल्डिंग पॅटर्नबद्दल. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 64.31%, FISची होल्डिंग आहे 1.40%, DISची होल्डिंग आहे 2.70% आणि वारी एनर्जीज लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 31.58%. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत वारी एनर्जीज लिमिटेडचे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, हे सगळेचे सगळे नंबर मिलियनमध्ये दिलेले आहे, परंतु मी तुम्हाला करोडमध्ये कन्वर्ट करून सांगणार आहे. आणि मित्रांनो, हा आहे वारी एनर्जीज लिमिटेडचा क्वार्टर 3चा इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसचा कंपॅरिझन. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेडचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 1,596 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 3,457 कोटी रुपये. आणि मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेडचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3,574 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 3,457 कोटी रुपये. चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेडच्या टोटल इन्कमबद्दल. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेडचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 1,651 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 3,545 कोटी रुपये. आणि मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेडचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3,663 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 3,545 कोटी रुपये. चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेडच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल, म्हणजे खर्चबद्दल. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 1,517 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 2,855 कोटी रुपये. आणि मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3,164 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 2,855 कोटी रुपये. चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेडच्या प्रॉफिट बिफोर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेडचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 183 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 689 कोटी रुपये. आणि मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेडचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 498 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 689 कोटी रुपये. चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेडच्या नेट प्रॉफिट फॉर द पिरियडबद्दल. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 140 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 506 कोटी रुपये. म्हणजे वारी एनर्जीज लिमिटेडचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड इयर ऑन इयर बेसिसवर जवळपास 4 पट आलेला आहे. आणि मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेडचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 375 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 506 कोटी रुपये. चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेडच्या EPSबद्दल, म्हणजे अर्निंग्स पर शेअरबद्दल. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 4.93 रुपीजने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 18.41 रुपीज. आणि मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेडचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 13.75 रुपीजने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 18.41 रुपीज. चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेडने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेडने सोलार
फोटोव्होल्टिक मॉड्यूल्स या सेगमेंटमधून या क्वार्टरमध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 3,108 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेडने जनरेशन ऑफ पॉवर या सेगमेंटमधून या क्वार्टरमध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 7.5 कोटी रुपयांचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज झाला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. तसेच मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेडने इंजिनिअरिंग, प्रोक्रुटमेंट अँड कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट या सेगमेंटमधून या क्वार्टरमध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 351 कोटी रुपयांचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेडने या क्वार्टरमध्ये टोटल किती रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट केला आहे इथे तुम्ही बघू शकता. तो आहे 3,457 कोटी रुपयांचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर तर इन्क्रीज झाला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.